एका मैत्रिणीने मला मेसेज केला, लिंक पाठवली कुठल्या तरी प्रोग्रामची, की तुला या प्रोग्रामला यायचं आहे का. आणि मी खूप बिझी होते, त्यामुळे लगेच मी काय उत्तर देऊ शकत नव्हते. ती लिंक बघून वगैरे कसला प्रोग्राम आहे काय आहे म्हटलं नंतर बघूया, आणि नंतर विसरून गेले. दुसऱ्या दिवशी त्या मैत्रिणीने परत मेसेज टाकला, अगं साधं उत्तर तरी द्यायचं. तेव्हा पण मी मग बिझी होते. म्हटलं अरे बापरे, हिला उत्तर द्यायला पाहिजे पण मी आता देऊ शकत नाही. मग तेव्हा मी नॉट इंटरेस्टेड म्हणून लिहून टाकलं, म्हणजे मेसेज बघितला पण नाही कसला होता, पण ती वेळ मारून न्यायला, कारण माहिती नाही की ते किती अर्जंट आहे किंवा तो प्रोग्राम कधी आहे, तिला लगेच तर जायचं नाहीये, तिला काहीतरी प्लॅन बनवायचा असेल वगैरे वगैरे, म्हणून मी तिला उत्तर देऊन टाकलं. पण नंतर माझ्या डोक्यात विचार आला, म्हणजे फोन हल्ली आपण कमी करतो मेसेजेसवर, म्हणजे रिलेटिव्ह असू दे, फ्रेंड्स असू दे, बॉस असू दे, कलिग असू दे, किंवा आणि कोणी बाहेरचे पण लोक कोणी कोणी आपल्याला मेसेजेसवर काहीतरी विचारतं, मार्केटिंगचे असू दे आणि कसली. हल्ली आपण मेसेजेसवर जास्त बोलतो, वेळ पण वाचतो, कधी कधी घाईत असतो, काही कारण असेल. पण मेसेजेसचा टोन बरेचदा ना गैरसमज निर्माण करतात. म्हणजे एखादा साधा मेसेज असतो, पण कोणाला वाटतं ही किती रूडली बोलतेय, किंवा आपला मूड कसा आहे, समोरच्याचा मूड कसा आहे, त्या मूड प्रमाणे आपण अर्थ घेत असतो बरेचदा. त्यामुळे काय होतं, काहीही नसतं, उगीच गैरसमज होतात, मग इगो येतो, मग आपण समोरच्याच्या उत्तराची वाट बघतो, असं काहीतरी होत राहतं. ह्या सगळ्यांवर माझ्या डोक्यात एक आयडिया आहे, इमोजी. जर आपण इमोजी पाठवला मेसेज नंतर तर आपल्याला मूड कळतो आणि टोनही कळतो. आणि इमोजी असेल तर आपण वाचतो ना, आपला मूडही थोडा हलका होतो. कधी कधी असा हार्टचा येतो, कधी कधी असा येतो रागवलेला, कधी कधी असा येतो, म्हणजे आपण मस्करीच वगैरे पाठवतो ना की काय, किंवा असा किंवा असा, म्हणजे खूप इमोजीज आहेत आणि खूप वेगवेगळे अर्थ आहेत त्याच्यात. काही जणांना इमोजी पाठवल्याने पण रागवतात, ही गोष्ट वेगळी, पण जनरली कोणी रागवत नाही. आपले शब्द सांगतात आपण काय बोललो, पण इमोजी सांगतात आपण कुठल्या भावनेने बोललो. त्यामुळे मी एक सजेस्ट करीन, नेक्स्ट टाइम तुम्ही कोणालाही मेसेज पाठवताना एक छोटासा इमोजी टाका. मेसेज तर पोचेलच, पण तुमचा मूड पण पोचेल. काय बरोबर होते ना मी?